नमस्कार मित्रांनो, गुरुवारच्या खिचडीसाठी तयारी चालली आहे. आता आई बघा बटाटी कापते. बटाटे सोलून झालेले आहेत आणि इथे तुम्हाला दिसत असतील या ताटामध्ये शेंगदाण्याचे ते बारीक केलेले आहेत मिक्सरने लावून. आणि ह्या डिशमध्ये तुम्हाला मिरच्या आणि कढीपत्ता दिसत असेल. आणि ह्या साईडला जो थाली आहे त्याच्यामध्ये बटाटे आहेत आणि त्याच्या साईडला पण इकडे एक थाली आहे त्याच्यामध्ये पण बटाटे आहेत. आणि आता आई धवते ते बटाटी कापून झालेले आहेत बारीक करून आणि पुन्हा ती धवली स्वच्छ पाण्याने एकदम स्वच्छ धवलेले आहेत. आणि बघूया तुम्हाला दिसत असेल साईडला एक दुसरं थाली आहे त्याच्यामध्ये साबुदाणा आहेत, शेंगदाणा आहेत, मिरच्या आहेत, कढीपत्ता आहेत, बटाटा आहे. आणि आता थोड्याच वेळात ते चुलीवर टाक जातील. बघा तिला ओतलं. आता ह्याच्यानंतरला हे आपलं टाक जातील कढीपत्ता, मिरच्या असं ह्याच्यात टाक जातील. बघून घ्या तुम्ही पण ते विस्त लोटलेले. आणि बघूया आता वहिनीने ते टाकलं पण त्याच्यामध्ये मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेले. आता ते चमच्याने पूर्ण असं फिरवत जातील इकडनं तिकडनं असं. जर चांगलं थोडंफार त्याला कालपट थोडं करत जातील नॉर्मल, एवढं पण नाही. आता चमचा हातात घेतलेले आहे वहिनीने. बघू कसं ते करतात. हे बघ फिरवा लावलेले आहे चमच्याने. थोडं वेळ ते हे करत झालं तर थोडंसं उकळून द्यायचं त्याला मिरच्या आणि कढीपत्त्याला. चमचा फिरवताना वहिनी सुद्धा हसते. तिला पण काय आनंद वाटलाय. आणि चमचा फिरवलेले आणि थोडंसं कालपट पडलेले आता थोडंसं नॉर्मल आहे का. आता याच्यानंतरला बटाटे टाकतील याच्यामध्ये. हे बघा वहिनीने बटाटे टाकलेले आहेत. आता ते जेवढी बटाटे आहेत ना ती पूर्ण बटाटे टाकतील ती थालीमधली. बघा टाकलेली आहेत आता. बघा या साईडला आता तुम्हाला दिसत असेल या आई म्हणजे त्यांच्या सासूबाई. खूप चांगल्या सासूबाई आहेत आणि दोघांची जाम जमते दोघींची. खरोखर अशी नशीबवान असतात का अशा प्रत्येक सासू सुनबाई अशा एकमेकीला भेटतात. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतात कशा एकमेकीला मदत करतात. अशा असं म्हणणं आहे असं का अशा प्रत्येकाला अशी सून सासूबाई प्रत्येकाला मिळाला पाहिजे. बघा आता त्या आईने टाकलेले म्हणजे त्यांच्या सासूबाई कोणाच्या वहिनीच्या. तर तेही सुद्धा त्यांना चांगली मदत करायला लावलेली ते साबुदाणाची खिचडी बनवण्यासाठी. गुरुवारी साबुदाणाची खिचडी बनवली जाते. आणि मित्रांनो माहीत आहे इथे समाजसेवासाठी काम केलं जाते. असं काय पैशासाठी कधी आजपर्यंत कधी काम केलेलं नाही बाबांनी पण. आता समाजसेवासाठी केली जाते आणि गुरुवारी ही खिचडी बनवली जाते. आणि प्रत्येकाला ती थोडी थोडी दिली जाते डिशमध्ये. साबुदाणाची खिचडी दिली जाते. आता थोडंसं झालेलं आहे उकळ जरा आलेलं आहे अजून थोडंसं काम बाकी आहे शिजायची. आता ताट ठेवलेले आहे. त्याच्यानंतर मग ती साखर टाकत जाते. हे बघा हे तेल कोणतं वापरलेलं आहे जर्मनी तेल वापरलेलं आहे. खूप चांगलं क्वालिटीचं तेल वापरलेलं आहे. आणि चुलीवर बघा शिजते झुकते म्हणजे खिचडी साबुदाण्याची. थोडीशी बाकी राहिलेली आहे हे पण त्या टाक देतील नंतरला. हे बघा त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेले. आणि त्याच्यानंतरला ते चमचा आता वहिनी फिरवते. आता थोडंसं त्याला ढाकण दिलं होतं. थोडं ते उबू दिलं त्यानंतर त्याला थोडंसं पाणी थोडंफार त्याला आता ओललं असेल. आणि त्याच्यानंतरला हे दिसते मित्रांनो. आता बघा ते शिजले का नाही ते थोडे चेक करते म्हणजे थोडं आलू मागते. मग ते समजते माणसाला का शिजले का नाही. मग बटाटा आणि ते साबुदाणाचं हे होतात. तर त्याच्यानंतर हे पण टाकले शिल्लक राहिले तिथे. आता ते टोप मोठा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटं दिसत असेल पण ते टोप मोठं आहे. आणि हे पण साबुदाणा पूर्ण टाकतात. त्याच्यानंतर हा शेंगदाण्याची ती बारीक मिक्सरने गेली असते ना ती टाकलेली. ते शेंगदाणा आणि साबुदाणा बटाटा मिरची आणि कढीपत्ता अशा काय काय असं वापरलं जातं ह्या खिचडीसाठी. तर त्याच्यानंतर चमचा देतो त्याला. चमचा देऊन त्याचं गोल गोल फिरवलं पूर्ण. त्यानंतर तेल पण चांगलं वापरलेलं आहे. थोडीफार साखर टाकतो त्याच्यानंतरला. खूपच मस्त मी तर आवडले मला हे बनवताना. आता रेडी झालेले थोडी साखर टाकायची बाकी राहिलेले काम. आता त्याच्यानंतर
त्याच्यामध्ये साखर टाकजाल, 2 ते 3 वाट्याच्या साखर टाकजाल. हे बघा टाकलेले चालू आहे. आता भरपूर साखर टाकलेली आहे. त्यानंतर थोडी आता साखर टाकून झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा चमचा देत होतोय. चमचा दिल्यानंतर पुन्हा त्याच्यावर हे बघा चमचा फिरवा लागलेला चमच्याने इकडनं तिकडनं, कारण साखर पूर्ण साईडला फिरली पाहिजे. कारण नाही तर मग एका साईडने साखर जर राहिली तर गोड एका साईडने लागणार, काय ठिकाणी तर आणली लागणार, म्हणजे ते गोड थोडी लागणार नाही. त्याच्यामुळं सगळीकडे ती साखर व्यवस्थित ती फिरली पाहिजे. त्याच्यामुळे ते चमच्याने ते गोल गोल तिकडनं फिरवलं जातं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ चॅनलला कोण नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा फायनली झालेले आहे आणि इस्तू बाहेर थोडी काढलेले आहे. फायनली आमचं ते झालेलं आहे. बघा वहिनीकडे बघते आता. आणि हे बघा फायनल झाल्यानंतर आम्ही ते हे डिशमध्ये ते भरले जाते. हे बघा वहिनी तशी डिशमध्ये भरते आणि ती डिशमध्ये साईडला ठेवते आणि ते पुन्हा ते भाऊ ते याच्यात डिशमध्ये ती प्लेट आहे, ती प्लेटमध्ये ते लावतो व्यवस्थित. व्यवस्थित रचवलेले आहेत. हे समाजसेवासाठी आलेले आमचे भाऊ. बघूया, तुम्ही जर बघताय व्हिडिओमध्ये साईडला हे डिश ठेवलेले आहेत आणि हे डिश तिकडे माणसं असतात त्यांना नेऊन देतात. हे डिश हे साबुदाणाची खिचडी. हे बघा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत असेल. हे बघा असं प्रत्येकाला दिलं जाते. हा आरती झाल्यानंतर 12च्या नंतर, 12 वाजता आरती होते. 12च्या नंतर हे प्रत्येकाला एक एक डिश दिला जातो. असे भरपूर माणसं असतात, 300-400 अशी माणसं असतात गुरुवारी. तर ही समाजसेवासाठी काम केलं जातं आहे. खूप मी पण सुद्धा जातो तशी मदतीसाठी. आणि हे बघा हे साई सेवक इथे बसलेले आहेत. आता 1 वाजतासाठी लंचचा त्यांचा टाईम झालेला आहे आणि त्यानंतर इथे त्यांचा हे चालू आहे. इथे बघा ओम साईराम इथं साईडला बसलेले आहेत. त्यांचे सेवक साईडला बसलेले आहेत. आता त्यांचं चालले आहे थोडंसं फार. आज गुरुवारचा जो उपवास असतो त्यांना, त्याच्यामुळं हे चालू आहे आपलं साबुदाण्याची खिचडी चालू आहे खाण्याची. साई सेवक बसलेले ते भाजी बनवलेली बघा. मी तर खातोय तर इथे खूपच 1 नंबर बनवली. म्हणजे आधी चवच खूप चांगली आहे आणि भारी बनवलेली आहे साबुदाण्याची खिचडी. 1 नंबर मला भारी वाटला. आणि हा कल्पेश भाऊ तिथे त्या घरात असतोय. तुम्हाला काय सांगतोय, खूप भारी त्यांना वाटली. त्याच्याबद्दल तुम्हाला चांगले वहिनी हसतात. यांची बायको म्हणजे साईडला वहिनी बनवलेली ह्या कल्पेश साहेब मला हात करतो. त्याचं नाव आहे कल्पेश हरड आणि त्यांना आवडलेले म्हणून तुम्हाला सांगितलं होतं असं सपोर्ट करत राहा, आमच्याकडे येत राहत राहा असं आम्हाला म्हणतोय. साईड सर्वजण खायला लागलेले आहेत. आई आल्या त्यांच्या म्हणजे सासूबाई त्या पण आलेले आहेत. अजून तुम्हाला सांगतोय गोड आले असतं असंच येत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा. पुन्हा गावावर आले आईकडे बघतात.